नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC गट क पूर्व परीक्षा 2019चा पेपर, ज्यामधील सामान्य विज्ञान या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही 15 प्रश्न आहेत, या 15 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूयात की जो पेपर झाला होता गट क पूर्वचा, त्या पेपरमधील विज्ञान या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही प्रश्न आहेत ते कोणत्या घटकावर विचारले, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामला ते उपयुक्त ठरतील। आपण जर 2019च्या पेपरमधलं विज्ञानच्या संदर्भाने जर ॲनालिसिस केलं आपण म्हणजे घटक आणि गुणांचं, तर जीवशास्त्रामधलं प्राण्यांचं वर्गीकरण हे इम्पॉर्टंट प्रकरण आहे, कारण 3 प्रश्न विचारलेत। वनस्पतीचं वर्गीकरणावर 2 प्रश्न आलेत, वनस्पती वाढ विकास आणि कीड नियंत्रणावर 2 प्रश्न आलेत आणि मानवी आरोग्यावर 2 प्रश्न आलेत। म्हणजे बायोलॉजीच्या संदर्भानं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला कंबाईन ग्रुप सी असं समजतं। आता ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2018चा पेपर बघूया, त्यावेळेस पण आपण ॲनालिसिस करू, जेणेकरून आपल्याला एक योग्य दिशा मिळेल। रसायनशास्त्राचा जर आपण संदर्भ घेतला तर अणुसंरचनेवर आधारित एक प्रश्न आलाय, रासायनिक अभिक्रियेवर 1 प्रश्न आणि कार्बनी संयुगेवर 2 प्रश्न विचारलेले आहेत। फिजिक्समधले जे काही 2 प्रकरण आहेत, विद्युतधारा आणि खगोलशास्त्र, हे प्रत्येकी 1-1 गुणाला तुम्हाला विचारलेलं आहे। असे 15 प्रश्न आणि त्या संदर्भाने हे घटक आपल्या लक्षात येतील। त्यानंतर आता बघूया प्रत्यक्ष आपण पेपर। प्रश्न आहे बघा, कार्बन प्रतिरोधकाचे 4 रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य टिंबटिंब असते। तर हा जो प्रश्न आहे हा कार्बन रजिस्टर कलर कोड या कन्सेप्टवर आधारित आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता आपल्याला हे उत्तर येण्यासाठी आपल्याला कार्बन रजिस्टर कलर कोडचा चार्ट माहीत पाहिजे। थोडासा क्लिष्ट, वर्ग 12वीच्या बेसवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं खालच्या बुकमध्ये आपल्याला तो मिळणार नाही, परंतु बाकीच्या प्रश्नांची आपल्याला डिटेलमध्ये माहिती सांगता येईल। या प्रश्नाबद्दल आपल्याकडे थोडीशी कमी माहिती आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे, योग्य जोड्या जुळवा आणि गुरुत्वाकर्षण, विद्युतधारा, वेग आणि विद्युतरोध, इकडे संकल्पना आहेत, इकडे युनिट्स आहेत, कुलम, ओहम्स, मीटर प्रति सेकंद स्क्वेअर आणि मीटर प्रति सेकंद। मग आता आपल्याला जे माहीत असणार आहे ते जोडून घ्या। जसं आपल्याला माहिती आहे की विद्युतरोधाचं जे युनिट आहे ते ओहम्स आहे, म्हणजे D2 असणारे पर्याय शोधायचे। मग तो आहे पर्याय 2 आणि पर्याय 4। त्याच्यानंतर माहीत असणारा पर्याय कोणता आहे आपल्याला माहीत असणारा पर्याय विद्युतधारेचं कुलम आहे। आलं लक्षामध्ये, कुलम पर सेकंद, म्हणजे B1 D2 आणि B1, मग असं आहे फक्त 2 मध्ये D2 आणि B1, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बाकीचे शोधण्याची गरजही नाही। अशी पण ट्रिक्स तुम्ही वापरू शकता, जेणेकरून आपलं लवकरात लवकर जोड्या लावा हा घटक आपला कव्हर होईल। पण तुमचं वाचन याला पाहिजेच। आलं लक्षामध्ये, जोड्या लावामधले किमान तुम्ही तयारी करताय म्हणजे किमान 2 जे टॉप म्हणजे जोड्या लावामधले 2 जे घटक असतात त्या संदर्भानं तुम्हाला माहिती असतेच असते। मग बाकीचे 1-2 घटक जरी माहीत नसले तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। त्यानंतर प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणता ग्रह नाही? तर टेक्स्ट बुकमधला क्वेश्चन, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह आहेत, प्लुटो हा ग्रह नाही। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण 2006 मध्ये जे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आहे त्यांनी प्लुटोच्या ग्रहाचा दर्जा काढून घेतला आणि त्याला बटुग्रह या संकल्पनेमध्ये टाकलं। तसं प्लुटोला नाव पण दिलं 13-43-40 असं नवीन नावसुद्धा प्लुटोला देण्यात आलेलं आहे। नेपच्यून ग्रहाच्या पलीकडील सूर्याभोवती भ्रमण करणारे जे खगोल आहेत, म्हणजे आपल्या सूर्यमालेचा जर आपण संदर्भ जर घेतला तर बटुग्रह म्हणजे काय नेमकं, तर नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे जे काही खगोल आहेत ते सूर्याभोवती फिरतात, त्यांना बटुग्रह असं म्हणलेलं आहे। ज्याच्यामध्ये प्लुटो तर एक आहेच, परंतु हौमिया, माकी हे सुद्धा बटुग्रह आपल्याला सांगता येतील, कारण येणाऱ्या एक्झामसाठी अशी जर असा एखादा प्रश्न आला तर आपल्याला त्याची जनरल माहिती असणं गरजेचं आहे। नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती सहस्पंदन संरचना कार्बन डायऑक्साईडसाठी योग्य पर्याय नाही? बघा, प्रश्न पाहिल्याच्या नंतर आपल्याला वाटू शकतं की हा प्रश्न खूप काठिण्य पातळीचा आहे, पण आपण जर
डॉट मेथड किंवा लुईस मेथड जर आपल्याला माहीत असली का म्हणजे स्ट्रक्चरची मूलद्रव्याच्या, तर एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला इलेक्ट्रॉन दाखवणं गरजेचं माहीत पाहिजे. एखाद्या मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉन स्वरूपण जर माहीत असलं तर हा प्रश्न सोपाच आहे. ते नाही म्हणतात ना. मग आता बघा CO2 तर आपल्याला सर्वांना माहिती आहे CO2 कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2. मग तसं स्ट्रक्चरमध्ये पण आपल्याला दिसू लागलं. मग आता पर्याय 1 बघू आपण. आता बघा पर्याय 1 मध्ये C आणि O मध्ये डबल बॉन्ड झाला आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ओच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर आपण ऑक्सिजनचं जर इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलं तर 2-6 आहे. म्हणजे 2-6 आहे म्हणजे 6 असल्यानंतर कोणतंही मूलद्रव्य अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतं. मग 6 आहेत म्हणजे 2ची गरज आहे. मग तो काय करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो C सोबतचा. म्हणजे बघा आपण जर पहिला संदर्भ घेतला तर 1, 2, 3 आणि 4 इथं आपण पेनानं दाबवले. हे 2, हे 2 आणि हे 2 आणि हे कंबाईनमधले 4 येतील. म्हणजे हे झाले 8. म्हणजे पहिलं बरोबर आहे. इकडून बघा हे 2, हे 2, 4 आणि हे कंबाईनमधले 2 म्हणजे इथं 8 आहेत. म्हणजे पहिलं होतंय. दुसरा आपण विचार करूया. बघा 2, 2, 2 आणि इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हे 2 कंबाईनमधले. म्हणजे बरोबर 8 होऊ लागले इथं पण. म्हणजे दुसरं पण बरोबर आहे. आता तिसरं का नाही हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तर तुम्ही फक्त अष्टक स्थितीचा जरी संदर्भ घेतला तरी तुम्ही उत्तर काढू शकले असते. बघा इथे बघा हे 2 झाले आणि हे 2 पण इथं त्यांनी सिंगल बॉन्ड दाखवला आहे. म्हणजे हे 2च पकडावे लागतील एक एक दोघांचे मिळून एक एक पार्टनरशिपमध्ये. म्हणजे 2, 2 आणि 2 6च होऊ लागले. मग जर आपल्याला CO2 तयार करायचा आहे तर तिथे आपल्याला काय पाहिजे, अष्टक स्थिती प्राप्त पाहिजे ना ऑक्सिजनची. पण इथं 6च इलेक्ट्रॉन व्हायले ऑक्सिजनकडं म्हणून ही कंप्लीट होणार नाही. CO2 इथं कंप्लीट होणार नाही. किंवा तुम्ही इकडे पण ओचा विचार करा. बघा इथे 2 झाले, इथे 2 झाले आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे 3 आणि 3 6, 6 आणि हे 2 आणि हे 2 म्हणजे इथं 10 झाले. म्हणजे हा नियमाच्या बाहेर झाला. 8च पाहिजे शेवटच्या कक्षेमध्ये. मग इथं 10 झाले. त्याच्यामुळं तिसरंच आपलं काय उत्तर आहे. बाकीचं तुम्ही चौथं चेक करा. चौथ्याच्या बी O मध्ये म्हणजे ऑक्सिजनमध्ये ते बरोबर येतं. म्हणून कोणता योग्य पर्याय नाही तर तो पर्याय 3 आहे. आता तुमचा प्रश्न आहे की रिझोनेटिंग स्ट्रक्चर. तर ते रिझोनेटिंग स्ट्रक्चर हे डॉट डॉट म्हणजे लुईसच्या पुढची संकल्पना आहे. बाकी काही वेगळं नाही. तुम्ही फक्त तुम्ही कोणतंही स्ट्रक्चर काढा, अष्टक स्थिती कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये अलग दाखवलेली नसणार आहे. किंवा इलेक्ट्रॉनची जी स्थिती आहे ते कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये लुईस असो नाही तर डॉट मेथड असो किंवा रेषीय असो कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉनची स्थिती बदलणार नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही. बघा उत्प्रेरक ॲक्टिवेशन ऊर्जा कमी करतात, बरोबर आहे, तरच त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढेल. उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करते, तर हे पण बरोबर आहे. नेक्स्ट, उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवितो. यस, तिसरंही बरोबर आहे. अभिकारक, उत्पादन, उत्प्रेरक हे नेहमी समप्रावस्थेत असतात. आता हे सेम फेजमध्ये असतात का तिघही जण? म्हणजे कोण? म्हणजे ज्याला आपण रिॲक्टंट म्हणतो आणि प्रोडक्ट म्हणतो आणि कॅटॅलिस्ट म्हणतो, हे कधीही सेम फेजमध्ये नसतात. म्हणून 4च काय चुकीचं आहे जे आपलं उत्तर आहे. कारण आपल्याला विचारले की उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही, तर 4च नाही 1, 2 आणि 3 पर्याय असणार आहे. म्हणजे उत्प्रेरक म्हणजे नेमकं काय आपल्याला माहीत पाहिजे. पण उत्प्रेरक म्हणजे काय? ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना आपण काय म्हणतो? उत्प्रेरक म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला जर वनस्पती तेलापासून वनस्पती तूप बनवायचं आहे तर आपण निकेलचा वापर करतो. म्हणजे निकेल इथं काय आहे? कॅटॅलिस्ट आहे. नेक्स्ट, कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट टिंबटिंबमुळे 0 आहे. ठीक आहे. तर त्याचा समतल आकार, त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार, कार्बन आणि क्लोरीनच्या अणूंचा सारखा आकारमान, कार्बन आणि क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनची सारखी आसक्ती. बघा कार्बन आणि क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनची सारखी आसक्ती हे चुकीचं आहे. कार्बन आणि क्लोरीनच्या अणूंचा सारखा आकारमान नाही. कारण आपण कार्बन आणि क्लोरीनच्या अणूंचा आकारमान जर बघितलं
तर क्लोरीनचं जास्त आहे, म्हणजे क्लोरीनचं आहे 175 PM आणि कार्बनचं 170 PM, म्हणजे 3 अयोग्य आहे, 4 अयोग्य आहे. आता त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे टेट्राहेड्रल आकार काय आहे? सर्वात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की कार्बन टेट्राक्लोराईडचं रासायनिक सूत्र काय आहे, केमिकल फॉर्म्युला CCl4. मग त्याचं जर आपण साधारण स्ट्रक्चर काढून घेतलं, हे बघा C आणि Cl4चं हे स्ट्रक्चर आपण काढून घेतलं. मग आपल्याला हे पण बेस माहीत पाहिजे याचा की कार्बन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती 2.55 अशी आहे आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती 3.14 अशी आहे. ठीक आहे. मग आता हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुठं उपयुक्त येणार आहे आपल्याला? ज्यावेळेस आपण टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस ती उपयुक्त येते. दुसरी कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे की ही डायपोल मुवमेंट काय आहे. तर डायपोल मुवमेंट म्हणजे काय? दोन्ही चार्जमधील अंतर. मग आता इथं बघा, इथं चार्ज, तर ज्यावेळेस आपण टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बघतो तर ह्या बाजूचा हा एक आणि ह्या बाजूचा हा एक, इथं हे 0 होतात म्हणजे कट होतात आणि आपल्याकडं आलेला हा क्लोरीन आणि त्याच्या पाठीमागचा हा क्लोरीनचा जो आहे इलेक्ट्रॉन, हा पण ही दिशा त्याची कट होते आणि मग म्हणून ते 0 गणल्या जातं. थोडंसं काठिण्य पातळीचा प्रश्न आहे आपण असं म्हणू, पण तुम्ही जर कार्बनी संयुगे या प्रकरणाचा थोडासा अभ्यास करा आणि टेट्राहेड्रल आकार, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर कसं असतं हे समजून घ्या, थोडंसं निश्चितच तुम्हाला ते समजून येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा काय आहे, शार्क बाबत योग्य पर्याय निवडा. अधर बाजूस मुख, जरायुज, सायक्लॉइड खवले आणि कास्तिमय आंतकंकाल. आता शार्क बाबत बघा, प्रश्न तो सोपा वाटला आपल्याला, शार्कवर आला, परंतु एकदम मेन त्याचं ॲनाटॉमी तुम्हाला स्ट्रक्चर माहीत पाहिजे होतं शार्कच्या संदर्भानं. आता शार्कचा जर आपण आकार बघितला किंवा तुम्ही जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्या जबड्याचा जो खालचा भाग आहे तो लहान आहे, म्हणून त्याचं आदर बाजूस मुख असतं, म्हणजे पर्याय ये बरोबर आहे. त्याच्यानंतर जरायुज का शार्क, यस, शार्क हा बाळाला जन्म देतो आणि नंतर त्याचं पोषण होतं, म्हणजे ते अंडे वगैरे इतर माशासारखं नसतं शार्कचं, म्हणून तो जरायुज आहे, म्हणजे बी सुद्धा बरोबर आहे. सायक्लाइड खवले, जसं आपले जे इतर मासे आहेत या माशाच्या अंगावर जसे खवले असतात तसं खवले शार्कच्या अंगावर नसतात. तसे खवले शार्कच्या, तो आपले जे जसं त्वचा असते स्नायूनं बनलेली, ती स्नायूनं बनलेली त्वचा शार्कची असते, म्हणून सी अयोग्य आहे शार्कच्या बाबत. कास्तिमय अंतकंकाल हे डी सुद्धा योग्य आहे. डायरेक्ट जसे इतर प्राण्यांची जे अंतकंकाल आहेत ते हाडांनी बनलेले असतात, तसं शार्कचं अंतकंकाल हे कास्तींनी बनलेलं आहे. म्हणजे जर अजून आपण बघितलं प्रॉपर तर त्याला उपास्थी म्हणू मराठीमध्ये. जे उपास्थी म्हणजे काय, थोड्या प्रमाणामध्ये हाडासारखं आणि स्नायू मिश्रित असतं, त्याच्यामध्ये स्नायू महत्त्वाचा त्याच्यात काम करतो, म्हणजे स्नायू प्लस आस्थी अशा पद्धतीनं ते त्याचं अंतकंकाल बनलेलं असतं. आता म्हणले की योग्य पर्याय निवडा, म्हणजे ए, बी आणि डी योग्य आहे. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय 1, म्हणजे फक्त खवले नसतात एवढं तुम्हाला माहीत पाहिजे असं होतं. नेक्स्ट बघा, प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. जसं झुरळ माल्पिघियन नलिकाचा संदर्भ आहे, म्हणजे झुरळाचा आणि माल्पिघियन नलिकाचा जसा संदर्भ आहे तसा गांडुळाचा आणि खालील पर्यायाचा संदर्भ आपल्याला शोधायचा आहे. बुद्धिमत्ता प्लस नॉलेज, ठीक आहे, विषयाचं नॉलेज, सायन्सचं नॉलेज, यावर आधारित तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे की झुरळामध्ये हा जो एक भाग आहे झुरळाच्या अनाटॉमीमधला माल्पिघियन नलिका, ह्या काय काम करतो? झुरळाच्या शरीरामधील उत्सर्जित असणारे काही रॉ मटेरियल पदार्थ बाहेर फेकतो. म्हणजे आपल्या मानवामध्ये जशी किडनीचं काम आहे, म्हणजे बघा हे जे पर्याय 3 आहे ना, मूत्रपिंड, तर हा मानवामध्ये असतो, तसा झुरळामध्ये असतो माल्पिघियन नलिका. तसं गांडुळामध्ये कोण असतं असा आपल्याला विचारला आहे प्रश्न. तर गांडुळामध्ये असतं नेफ्रेडियम, म्हणजे पर्याय 4, ज्याला वृक्कक असं म्हणतं. त्याला तुम्ही उगाच धोपट मार्गाने जर म्हणायचं तर ती एक प्रकारची किडनीच असते, परंतु म्हणजे असं म्हणता येणार नाही, त्याला नेफ्रेडियम असा शब्द सायन्समध्ये वापरला जातो. म्हणून जसं झुरळचं माल्पिघियन तसं गांडुळाचं नेफ्रेडियम.
बाकीचे जे पर्याय जसं मूत्रपिंड मानवाचं असतं, हे अवचलन ज्याला टायफोल्सोल असं म्हणलं जातं, हा गांडुळामधला आतडे आणि पचनाशी संदर्भानं असणारा एक अवयव आहे. त्याच्यानंतर क्लायटेलियम हा जो आहे ज्याला प्रमेखला असं बोललं आहे किंवा क्लायटेलियम म्हणा तुम्ही, तर त्याला तो अंडी आणि पुनरुत्पादन जी संस्था आहे त्याच्याशी संबंधित हा ऑर्गन आहे. आपल्याला पाहिजे होता उत्सर्जनाची संदर्भित, तर तो आहे नेफ्रेडियम. म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा काय आहे. प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधानं दिली आहेत, ती वाचायची आहेत आणि बरोबर विधानं निवडायची आहेत. तर हे बघा, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. मराठीमध्ये थोडा प्रॉब्लेम येईल, थोडं आपल्याकडं जागेच्या अभावी आपण इंग्लिश काढून घेतलं, परंतु त्याचा अर्थ काय होतो की ऑल व्हर्टिब्रेटाज आर कॉर्डेटाज. तर ते बरोबर आहे, बरोबर आहे. आता का बरोबर आहे बघा, ज्यावेळेस आपण म्हणलो समपृष्ठ रज्जू प्राणी, तर समपृष्ठ रज्जू प्राण्याचे 3 उपसंघ आहेत, युरोकॉर्डेटा, सॅफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आपण याला थोडंसं वर घेऊयात. ठीक आहे, बघा व्हर्टिब्रेटा म्हणजेच काय, सर्व व्हर्टिब्रेटा जे आहेत, म्हणजे आपण म्हणलो ना ऑल व्हर्टिब्रेटाज आर कॉर्डेटाज, म्हणजे बरोबर आहे. कॉर्डेटाज म्हणजे काय, समपृष्ठ रज्जू आहेत. यस, म्हणजे पहिलं विधान बरोबर असणार आहे. आता दुसरं विधान काय बघा, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात, तर हे चुकीचं आहे. दुसरं चुकीचं आहे, कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पेंग्विन आहे किंवा ऑस्ट्रिच आहे किंवा स्टीमर डक आहे, किवी आहे किंवा इमू आहे, असे काही पक्षी आहेत की ते हवेत उडत नाही, म्हणजे बी चुकीचं ठरेल. सी बघा, सर्व कीटक परपोषी आहेत. मग आता फक्त सी असा असणारा पर्याय पण नाही. जरी तुम्हाला माहीत नसलं तरी तुम्ही सीला काय करता, तुम्ही गाळ करून टाका तुम्ही सीला ऑप्शन. का डी तुम्हाला माहीत आहे, कारण डी सोपा आहे. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत, म्हणजे त्याला आपण ऑल मोलुस्काज बिअर शेल, म्हणजे पूर्णच्या पूर्ण मोलुस्का गटातले प्राणी कवचधारी आहेत का, असंही म्हणता येणार नाही. म्हणजे डी सुद्धा चुकीचं आहे, सी पण चुकीचं आहे. आता मृदुकाय म्हणजे बघा तुम्ही मोलुस्कामधले सर्वच, आता मोलुस्कामधले कोणते प्राणी आहेत की ज्यांना सेल नाही आहे, मग आपल्याला ते पण माहीत पाहिजे. उदाहरणार्थ ऑक्टोपस, हा म्हणजे याचं जे कवचधारी आहे का, हा नाही आहे. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे ऑक्टोपसमुळं डी काय होतं, चुकीचं ठरतं. म्हणजे बघा बी, सी आणि डी चुकीचे आहेत. आपल्याला विचारलं बरोबर काय येतं, तर फक्त येच बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणून पर्याय 2 फक्त ये असं सांगणारा पर्यायच काय असणार आहे, योग्य असणार आहे. नेक्स्ट बघूया. ब्रायोफायटा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. बायोफ्रायटा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. मग वाहनीयुक्त, बीजे, बिगर वाहनीयुक्त, बिजुकधारी. मराठीमुळं आपल्याला जरा अडचण येते सायन्समध्ये, परंतु तुम्हाला जर इंग्लिश थोडंसं कळत असेल तर आपल्याला असाही फरक माहीत पाहिजे की ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, थॅलोफायटा ह्या अपुष्प वनस्पती आहेत. त्यांचा पाना, फळ, फांद्याचा डेव्हलपमेंट नसतो, त्यांना बीज नसतात. म्हणजे बघा, हे बीजांमध्ये ते कॉमन असतात. त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते बिजुकधारीनं होतं. इथं जर तुम्ही बघा बीजाणू निर्मितीने प्रजनन होते, हे म्हणजे हेच पर्याय 4 म्हणजेच. किंवा इथं बी बघा तुम्ही टेरिडोफायटामध्ये आपण इथं माहिती दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी की बीजाणू निर्मितीने अलैंगिक तर युग्मन निर्मितीने लैंगिक प्रजनन होते. म्हणजे बीजाणू निर्मिती इथं पण आहे बीजाणू आणि इथं पण आहे. म्हणजे बीजाणू कॉमन आहे, बीजे नसतात ही पण आयडिया कॉमन आहे. वाहनीयुक्त तर ते टेरिडोफायटा आहेत. पण आपल्याला काय विचारलं, ब्रायोफायटा वेगळे काऊन आहेत, कारण बायोफायटा हे नॉन व्हेस्क्युलर आहेत. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. अजून प्रॉपर मराठीमध्ये जर गेलं आपण, नॉन व्हेस्क्युलर म्हणजे काय, तर संवहनीयुक्त आहेत. कोण, टेरिडोफायटा. संवहनीयुती कोणामध्ये नाही, ब्रायोफायटामध्ये नाही. बायोफायटामध्ये स्वतंत्र रसवाहिन्या आणि जलवाहिन्या या प्रकारच्या स्वतंत्र ऊती नसतात, म्हणून ते टेरिडोफायटापेक्षा वेगळ्या आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणून आपलं उत्तर आहे की ब्रायोफायटाज आर नॉन व्हेस्क्युलर प्लांट. म्हणजे तिसरंच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विशेष माहितीसाठी तुम्ही हे बघू शकता इथे. नेक्स्ट, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात. भुरी रोग जनरली आपल्याला माहिती आहे की भुरीचा हा बुरशीजन्य आजार आहे. आलं लक्षामध्ये. भुरी जो रोग आहे हा
बुरशीजन्य आजार आहे. खूप साऱ्या म्हणजे द्राक्षांपासून तर टोमॅटो किंवा मिरची खूप साऱ्या पिकावर भुरी रोग पडतो. भुरी रोगावर सर्वात पहिलं जे उपाय केला जातो शेतकऱ्याकडून तर ते गंधक मारल्या जातं. म्हणजे बी उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. पण अजून एक मिश्रण आहे ज्याला बोर्डो मिश्रण असं म्हणतात. आता हे बोर्डो मिश्रण काय आहे? या बोर्डो मिश्रणामध्ये काय असतं? एक कळीचा चुना असतो, 2 घटक असतात. एक असतो मोरचूद, हे लिहून घ्या होतं, मोरचूद आणि कळीचा चुना असतो. कळीचा चुना असतो बोर्डो मिश्रणामध्ये. म्हणजे ज्यावेळेस भुरी आत्यंतिक हाय लेवलला जाते म्हणजे प्राथमिक लेवलला आहे तर गंधकावर काम धकेल, पण भुरी ज्यावेळेस अतिरिक्त वाढते तर त्यावेळेस म्हणजे बुरशी अतिरिक्त वाढते त्यावेळेस बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. म्हणजे हे 2 घटक आहे, एंडोसल्फान आणि तुरटी. तुम्ही पर्याय बघा ना, फक्त एंडोसल्फान म्हणजे पर्याय 3 बघा फक्त सी आणि पर्याय 4 बघा फक्त डी. मग हे पर्याय तर गहाळच होतील ना, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गंधक हे वापरलं जातं. मग फक्त बी पण नाही, बोर्डो मिश्रणसुद्धा. म्हणजे बघा आपल्याला उत्तर घ्यावं लागेल फक्त एक. प्रश्न जरी अवघड वाटत असला तरी तुम्ही जर एकाला कमी करून, ज्याला MPSCमध्ये एलिमिनेशन मेथड वापरतात ना, ती वापरली ना तर मला वाटतं की तुम्ही निश्चित उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर पुढे जाऊया. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कोणी मांडली? तर ती मांडली होती बेंथम आणि हुकर. आता असे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट माहितीच पाहिजे, तुमचं वाचनच पाहिजे. त्याच्याबद्दल आपण काही जास्त सांगू शकत नाही. तुमचं जेवढं जनक काय आहेत, कोण जनक आहेत, कोणी संकल्पना मांडली, सर्वप्रथम कोणी बनवलं, कशाचा शोध वगैरे म्हणजे विज्ञानाच्या संदर्भानं असाही एखादा प्रश्न तुम्हाला तयारी करून जाणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, DNA आणि RNAच्या संदर्भानं तुम्हाला विचारलं आहे DNA व RNAचे याच्याबद्दला मूलभूत फरक काय आहे? तर तो आहे शर्करेचा प्रकार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या. आपण नेमकं उत्तर काय आहे ते समजून घेऊ. आपण जर रेणूंचं बघितलं, रेणू स्ट्रक्चर बघा, तुम्ही जर DNAचं जर बघितलं तर DNAचे रेणू जे असतात हे दुहेरी असतात आणि RNAचे जे असतात हे एकेरी असतात. हा एक महत्त्वाचा फरक आहे. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे शर्करेचं सूत्र. तुम्ही जर DNAचं बघितलं तर C5H10O4 असं असतं आणि जर तुम्ही RNAचं बघितलं तर C5H10O5 असं असतं. म्हणजे इथं O4 आहे आणि इथं O5 आहे. हा एक बेस फरक आहे. आणि शेवटचा आपल्याला म्हणजे पर्यायाचा आपण प्रॉपर बघा की नायट्रोजन बेसमध्ये काय फरक आहे. तर इथं नायट्रोजन बेसमध्ये कोणकोणते घटक आहेत? थायमिन आहे, ॲडनाईन आहे, थायमिन आहे, ॲडनाईन आहे, सायटोसाईन आहे. परंतु इकडं कोणतं आहे? तर इकडं आहे युरासिल. हा नायट्रोजन बेस आहे. म्हणजेच ते एवढ्यामध्ये त्यांच्यात फरक आहे. म्हणजेच मग आपल्याला काय मिळतं? प्रॉपर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातील जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहेत. त्याचं कारण हे आहे की ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. नेक्स्ट, 1948 साली झियामेसमधून प्रथमच ट्रान्सपोझोनस शोधून काढण्याचं श्रेय टिंबटिंब यांना जातं. तर ते श्रेय जातं बार्बरा मॅक्लिंटॉक यांना ते श्रेय जातं. आता हे इंग्लिश शब्द सायंटिफिक नेम वापरले. मुळामध्ये झियामेस म्हणजेच काय? झियामेस म्हणजे मक्का आणि हे जे आहे ट्रान्सोझोनास याला आपण जम्पिंग जीन्स असं म्हणलं जातो. ट्रान्सपोझोनॉन्स एलिमेंट्स म्हणजे काय असतं? हे एक स्पेशल सिक्वेन्स आहे, म्हणजे एक प्रकारचं जीन्स आहे जो एका DNAतून दुसऱ्या DNAमध्ये जाण्याची क्षमता ठेवतो आणि हे शोधून काढलं होतं बार्बरानं, म्हणजे पर्यायी एक. नंतर पुढे त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. मला वाटतं काही सोपे आणि काही किचकट प्रश्न होते असं मी म्हणणार नाही की सर्वच प्रश्न सोपे होते. थोडंसं ग्रुप Cचा जर आपण ॲनालिसिस केलं पेपरचं तर इतिहास भूगोल हे बऱ्यापैकी आहेत, परंतु सायन्सची थोडी काठिण्य पातळी आहेत. मग आपल्याला जेवढी माहिती मिळते तेवढी माहिती आपण घेतली. येणारेही देखील पेपर आपण ॲनालिसिस करू, कारण आपला उद्देशच आहे प्रॅक्टिस करणं. त्याच्यामुळं आपल्याला 4ही पर्यायामध्ये थोडासा तुमचा वेळ जाईल, परंतु 4ही पर्याय पाहिल्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस स्टडी पॉईंट
हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.